नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. जनधन आणि गृहिणीच्या खात्यांचा वापर करून त्यात काळा पैसा जमा करणाऱ्यांकडे वित्त मंत्रालयाचं बारीक लक्ष. बुडीत कर्जाच्या वसुलीसाठी सरकार आणि रिझर्व्ह बँक करत असलेल्या उपाययोजनांबद्दल 4 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. रोख रकमेच्या टंचाईमुळे नागरी सहकारी बँकांपुढचा पेच कायम, खातेदारांमध्ये नाराजीचं वातावरण. विधान परिषदेच्या 6 जागांसाठी आज मतदान. यवतमाळ, गोंदिया इथं चुरशीच्या लढती, पुण्यात पंचरंगी लढत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि विशाखापट्टणम कसोटी टीम इंडियाचंच वर्चस्व, 103 धावात इंग्लंडचा निम्मा संघ गारद. पाहूया सविस्तर वृत्त. जनधन आणि गृहिणीच्या खात्यांचा गैरवापर करून त्यात काळा पैसा जमा करण्याच्या घटनांकडे वित्त मंत्रालयाचं बारीक लक्ष असून अशा खातेधारकांविरोधात प्राप्तिकर कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल असं वित्त मंत्रालयानं म्हटलं आहे. जनतेनं अशा गुन्ह्यांमध्ये मदत करू नये असं आवाहन वित्त मंत्रालयानं केलं आहे. अनेक लोक काळा पैसा पांढरा करण्यासाठी इतरांच्या जनधन खात्यात मोठ्या रकमा जमा करत असल्याचं वृत्त प्रसारमाध्यमात येत आहे. त्यावर वित्त मंत्रालयानं हा इशारा दिला. दरम्यान उच्च मूल्याच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर माध्यमांमध्ये येणाऱ्या काही भ्रामक वृत्तांमुळे जनतेची दिशाभूल होऊ नये म्हणून केंद्रीय वित्त मंत्रालयानं काही खुलासे केले आहेत. नोटाबंदीच्या निर्णयाबाबत सरकारनं पूर्ण गुप्तता पाळली होती. हा निर्णय आधी कोणालाही कळला नव्हता असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केलं. बँकेतील ग्राहकांच्या लॉकर्सना जप्त करण्याचा किंवा दागिने जप्त करण्याचा कुठलाही प्रस्ताव नसून हे वृत्त खोडसाळपणाचं आहे असंही वित्त मंत्रालयानं म्हटलं आहे. नव्या नोटांमध्ये कुठलीही चिप किंवा माग काढण्याचं उपकरण लावलेलं नाही. त्यात इंटोग्लिया नावाचं सुरक्षा चिन्ह आहे असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं. ₹500 आणि ₹1000 नोटा बंद करण्याचा निर्णय जाहीर झाल्यावर 10 दिवसांनंतरही बँका आणि एटीएम केंद्राच्या बाहेर लोकांच्या रांगा कायमच आहेत. मात्र हळूहळू या रांगा कमी होऊ लागल्या आहेत. कालपासून लोकांना सरकारी पेट्रोल पंपावरही रोख रक्कम मिळू लागली आहे. सध्या केवळ 2,500 पेट्रोल पंपावर ही सुविधा उपलब्ध असली तरी लवकरच 20,000 पेट्रोल पंपांवर या सुविधेचा विस्तार होणार आहे. मात्र यापुढे ग्राहकांना केवळ त्यांचं खातं असलेल्या बँकेतूनच जुन्या नोटा बदलता येणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांना मात्र कोणत्याही बँकेत नोटा बदलण्याची सुविधा देण्यात आली आहे. बुडीत कर्जाचं प्रमाण का वाढतंय जाणून घेऊन मुळापासून ही समस्या सोडवायला हवी असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. कर्जबुडव्या उद्योगपतींची नावं जाहीर करण्यात यावीत या मागणीसाठी करण्यात आलेल्या याचिकेवरच्या सुनावणीत न्यायालयानं हे मत व्यक्त केलं. बुडीत कर्जाच्या वसुलीसाठी सरकार आणि रिझर्व्ह बँक काय उपाययोजना करत आहेत याविषयी येत्या 4 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. सार्वजनिक बँकांची कर्ज बुडवणाऱ्या लोकांची नावं जाहीर करून काहीही साध्य होणार नाही. कर्ज वसुली करून अनुत्पादक मालमत्ता कशी कमी करता येईल यावर उपाय शोधणं हे अधिक महत्त्वाचं असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे. या प्रकरणी एक समिती नेमण्यात आली असून ती लवकरच आपला अहवाल सादर करेल असं सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितलं. दरम्यान नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरात उद्भवलेल्या परिस्थितीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन त्यांना माहिती दिली. जवळपास पाऊण तास चाललेल्या या भेटीत पंतप्रधानांनी विविध गोष्टींचा उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचं सर्वसामान्य जनतेकडून स्वागत होत आहे. रायगड जिल्ह्यात पहिल्या आठवड्यात नोटा बदलण्यासाठी लोकांना त्रास झाला. मात्र आता हळूहळू परिस्थिती सुधारत आहे. या निर्णयामुळे काळा पैशाला पायबंद लागणार असल्यानं नागरिक सुखावले आहेत. समाज माध्यम आणि वर्तमानपत्रातून या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा सुरू असताना अफवांमुळेही सर्वसामान्यांचा गोंधळ उडतो. मात्र सर्वसामान्य नागरिकांनी या निर्णयाचं समर्थनच केलं आहे. त्या देशाच्या पंतप्रधानांनी जे निर्णय घेतला आहे ते योग्यच आहे. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी तरी सर्वसामान्य लोकांना व्यवहार करण्यासाठी हे थोडंसं म्हटलं तर अडचणच होते आहे. त्यांना नाहक त्रास होतो आहे.
नरेंद्र मोदींनी जो निर्णय घेतला काळा पैसा बाहेर काढायचा तो निर्णय योग्य आहे. त्याच्यात लोकांचा गोरगरिबांचा फायदा होणार आहे. नक्कीच या गोष्टीचं कौतुक आहे. नोटा बंद झाल्या ह्या गोष्टीचा नक्कीच सगळ्यांना फायदा आहे. म्हणजे एक सामान्य गृहिणी म्हणून मला नक्कीच वाटतं की जो काळा पैसा आहे तो काळा पैसा या निमित्ताने बाहेर येईल आणि ज्या काही 15 दिवस आम्हाला ज्या काही थोड्याफार प्रमाणात त्रास सहन करायला लागतोय तो आमची सहन करण्याची तयारी आहे. मोदी सरकारने जो निर्णय घेतला नोटाबंदीचा 500 आणि 1000च्या नोटाबंदीचा जो निर्णय घेतला हा अतिशय चांगला निर्णय आहे. भारतामधलं जे काळं चलन आपण इतके दिवस आम्ही वाट बघत होतो की कधी एकदा हे ब्लॅक मनी बाहेर येतोय, ब्लॅक मनी संपतोय आणि हा निर्णय निश्चितपणे स्वागतार्ह आहे. ह्या निर्णयाचा त्रास होणार थोडे दिवस ज्या वेळेला आपण बरं होण्यासाठी औषध घेतो ते निश्चित कडू असतं आणि ते कडू जरी औषध असलं तरी त्याने आजार बरा होतो. त्यामुळे ते तात्पुरतं तोंड कडू झालं तरी हरकत नाही, पण त्यामुळे आजार निश्चितपणे बरा होणार आहे. मधल्या काही नागरिकांनीही याबाबत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. हे नियम काढलेत 500 1000च्या नोटा बंद आहेत ते आमच्यासाठी चांगलेच आहे. पुढे चालूनही आम्हाला उपयोगच होईल. हा जो मोदी सरकारचा निर्णय आहे तो आम्हाला स्वागतार्ह आहे. कारण याचा आता जरी त्रास होत असेल तर भविष्यामध्ये आम्हाला याचे निश्चितच चांगले परिणाम आम्हाला पाहायला मिळणार आहेत. या नोटा बदलण्याच्या निर्णयानंतर पहिले 2 दिवस खूप गर्दी होती, परंतु एवढ्या गर्दीमध्ये सुद्धा ग्राहकांनी सगळ्या अगदी सहकार्य केलं. बँक कर्मचाऱ्यांना तासन तास रांगेत उभे राहिले, परंतु एकही भांडण झालं नाही, किरकिर झाली नाही आणि त्या पद्धतीनं ह्याच्यावरनं असं दिसते की लोकांना हा निर्णय स्वागतार्ह वाटतोय. व्यावसायिक कर्जदारांमुळे बँकांमध्ये रोख रकमेची टंचाई निर्माण झाली असल्याचा आरोप नागरी सहकारी बँकांनी केला आहे. आपल्या ग्राहकांना योग्य सुविधा देता याव्यात यासाठी यामध्ये तातडीनं लक्ष घालण्याची विनंती या बँकांनी रिझर्व्ह बँकेला केली आहे. रोख रकमेच्या टंचाईमुळे नागरी सहकारी बँकांना ग्राहकांना परत पाठवावं लागत आहे. त्यामुळे बँकांच्या खातेदारांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे. राज्यामध्ये या बँकांचं जाळं मोठ्या प्रमाणात विस्तारलेलं असल्यानं त्यांच्या ग्राहकांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे या बँकांना इतर मोठ्या बँकांच्या पाठबळाची गरज आहे. मात्र नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यावर या बँकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवल्यानं त्यांचं काम ठप्प झालं आहे. या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र नागरी सहकारी बँक महासंघानं रिझर्व्ह बँकेला पत्रही लिहिलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडल्या जाणाऱ्या राज्य विधान परिषदेच्या 6 जागांसाठीची निवडणूक आज होत आहे. नांदेडमधून काँग्रेसतर्फे अमर राजूरकर आणि अपक्ष म्हणून श्यामसुंदर शिंदे रिंगणात आहेत. जळगावमधून भाजपातर्फे चंदूलाल पटेल तर अपक्ष म्हणून अॅडव्होकेट विजय पाटील निवडणूक लढवणार आहेत. यवतमाळमध्ये भाजप सेना युतीचे तानाजी सावंत आणि काँग्रेसचे शंकर बडे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. गोंदिया भंडारातून काँग्रेसतर्फे प्रफुल्ल अग्रवाल, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राजेंद्र जैन, भाजपतर्फे डॉक्टर परिणय फुके आणि सातारा सांगलीमधून काँग्रेसतर्फे मोहनराव कदम, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शेखर गोरे नशीब आजमावतील. पुण्यात मात्र पंचरंगी लढत होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अनिल भोसले, काँग्रेसतर्फे संजय जगताप, भाजपतर्फे अशोक येनपुरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर विलास लांडे आणि अपक्ष म्हणून यशराज पारखी यांच्यात लढत होणार आहे. उस्मानाबाद इथं निवडणूक आयोगानं गाडी तपासणी दरम्यान पकडलेल्या 91 लाख रुपयांच्या रकमेत लोकमंगल मल्टीस्टेट बँकेकडून अनियमितता झाल्याचं लोकमंगलचे अध्यक्ष आणि राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी मान्य केलं आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नोटाबंदी लागू झाल्यानंतर लोकमंगलने 91 लाख रुपये मूल्याच्या 1000च्या नोटा 8 दिवस बँकेत ठेवल्या होत्या. या नोटा निवडणूक आयोगानं उमरगा इथं पकडल्यानंतर ही रक्कम बँकेची असल्याचा दावा देशमुख यांनी केला. मात्र हा दावा अमान्य करत निवडणूक आयोगानं थर्ड पार्टी ऑडिट करण्याचे आदेश दिले. ही रोख रक्कम 5 नोव्हेंबरला सोलापूरच्या मुख्य शाखेतून उमरगा इथं कर्मचाऱ्यांचं वेतन आणि ऊस तोडणी कामगारांचा पगार देण्यासाठी पाठवली होती असा खुलासा देशमुख यांनी केला. मात्र बंदी असताना इतकी मोठी रक्कम बँकेत ठेवणं ही अनियमितता मान्य असून त्याबद्दल शिक्षा भोगायला तयार आहोत असं देशमुख यांनी म्हटलं आहे. केंद्र आणि राज्य सरकारनं लोकहिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. महिला बचत गटाला 0% व्याजदरानं कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. धुळे जिल्ह्यातल्या दोंडाईच्या इथं भाजपा नगराध्यक्षपदाच्या उमेदवार नयन कुंवर रावल आणि 24 प्रभागातल्या भाजपा उमेदवारांसाठी झालेल्या प्रचार सभेत त्या काल बोलत होत्या. भाजपा विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणारा पक्ष असून जनतेनं केंद्र आणि राज्याप्रमाणे पालिकेतही भाजपाला निवडून द्यावं असं आवाहन मुंडे यांनी केलं.
महिला विकास आणि समाजाच्या सर्व घटकांसाठी भाजपा कटिबद्ध असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. विरोधक विकासाचे केवळ खोटे दावे करत असल्याचा आरोप पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी केला. महानिर्मिती राख व्यवस्थापन अर्थात महागॅम सेवेअंतर्गत राज्यातल्या सगळ्या विद्युत केंद्रालगतच्या जमिनीवर B+ झोनची सुविधा देऊन विद्युत केंद्रांमधून निघणाऱ्या राखेद्वारे बनवण्यात येणाऱ्या उत्पादनांच्या उद्योगांसाठी MIDCची स्थापना करण्यात येईल असं राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. काल नागपुरात महानिर्मिती राख व्यवस्थापनाच्या प्रादेशिक कार्यालयाचं उद्घाटन करताना ते बोलत होते. महागॅम्समुळे जवळपास 10,000 रोजगारांची निर्मिती होऊन महाजेनकोची 2,000 कोटी रुपयांची बचत होईल आणि 500 कोटी रुपयांचा नफाही महाजेनकोला होईल. या विद्युत केंद्रातून निघणारी राख उद्योजकांना मोफत देण्यात येईल असंही पालकमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. व्यक्तिगत कायद्यात सुधारणा व्हावी, समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करून मिळावा आणि मुस्लिम महिलांना संविधानात्मक अधिकार मिळावेत या मागणीसाठी भारतीय संविधान दिनी म्हणजे येत्या 26 नोव्हेंबर रोजी पुण्यात राष्ट्रीय पातळीवरील मुस्लिम महिला अधिकार परिषद आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक शमसुद्दीन तांबोळी यांनी दिली. पुण्यात पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. या संदर्भात मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक हमीद दलवाई यांनी 1966 मध्ये मुस्लिम महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात मोर्चा काढून तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना समान नागरी कायद्यासाठी निवेदन दिलं होतं. या घटनेला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्तानंही मुस्लिम महिला अधिकार परिषद आयोजित करण्यात येत आहे. मुस्लिम व्यक्तिगत कायद्याचा बळी ठरलेल्या महिला या मेरी कहाणी अपनी जुबानी या स्वरूपात आपल्या व्यथा या परिषदेत मांडणार आहेत. तर अनेक नामवंत कार्यकर्ते, समुपदेशक आणि कायदेतज्ञ यात सहभागी होतील असंही तांबोळी म्हणाले. यानंतर फेब्रुवारी महिन्यात दिल्ली इथं एक राष्ट्रीय परिषद घेऊन विधी आयोग आणि पंतप्रधान यांना मुस्लिम व्यक्तिगत कायदा सुधारणा, समान नागरी कायदा आणि मुस्लिम समाजाचे विविधांगी प्रश्न यावर निवेदन देण्यात असल्याचं या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज जयंती. त्यानिमित्तानं त्यांना आदरांजली वाहण्यासाठी देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. कणखर निर्णय घेणाऱ्या आणि महिला शक्तीची प्रचिती देणाऱ्या पंतप्रधान अशी त्यांची ओळख होती. 1971 मध्ये त्यांच्या खंबीर नेतृत्वामुळे भारताच्या सामर्थ्याची ओळख जगाला पटली. पाकिस्तानला चारी मुंड्या चित करून बांगलादेशला मुक्त करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. देशाच्या अर्थव्यवस्थेची घडी नीट करण्यासाठी त्यांनी धाडसी निर्णय घेतले. गरिबी हटावचा त्यांनी दिलेला नारा लोकप्रिय ठरला. जगातल्या कणखर महिलांपैकी एक अशीच त्यांची ओळख होती. त्यांच्या निर्णयक्षमतेमुळेच पंजाबमधल्या तत्कालीन समस्येवर तोडगा निघाला आणि देशाची अखंडता कायम राहिली. भारताच्या PV सिंधूनं चायना ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. चीनच्या हे बिंगजियाओचा 22-20, 21-10 असा 2 सरळ गेममध्ये पराभव करत तिनं उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीत तिची लढत कोरियाच्या सुंग जी यून बरोबर होणार आहे. पुरुष एकेरीत मात्र भारताच्या अजय जयरामचं आव्हान संपुष्टात आलं. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता चीनचा चेन लॉंग यानं त्याचा 21-15, 21-14 असा सहजच पराभव केला. क्रिकेट. विशाखापट्टणम इथं सुरू असलेल्या इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात काल भारताचा पहिला डाव 455 धावांवरच आटपला. भारतानं दुसऱ्या दिवशी 4 बाद 317 धावांवर डाव सुरू केला. विराट कोहली 167 धावांवर तर चेतेश्वर पुजारा 119 धावा काढून बाद झाला. त्यानंतर रविचंद्रन अश्विन वगळता कुठलाही फलंदाज मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. इंग्लंडची फलंदाजी सुरू झाल्यानंतर लगेचच मोहम्मद शमीनं कर्णधार ॲलिस्टर कुकला यष्टीचित केलं. मात्र अर्धशतकी खेळीनंतर अश्विननं त्याला बाद केलं. दिवसअखेर इंग्लंडच्या 5 बाद 103 धावा झाल्या होत्या. हवामान. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील. तसंच आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जनधन आणि गृहिणीच्या खात्यांचा वापर करून त्यात काळा पैसा जमा करणाऱ्यांकडे वित्त मंत्रालयाचं बारीक लक्ष. बुडीत कर्जाच्या वसुलीसाठी सरकार आणि रिझर्व्ह बँक करत असलेल्या उपाययोजनांबद्दल 4 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. रोख रकमेच्या टंचाईमुळे नागरी सहकारी बँकांपुढचा पेच कायम. खातेदारांमध्ये नाराजीचं वातावरण. विधान परिषदेच्या 6 जागांसाठी आज मतदान. यवतमाळ गोंदिया इथं चुरशीच्या लढती. पुण्यात पंचरंगी लढत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि विशाखापट्टणम कसोटी. टीम इंडियाचंच वर्चस्व. 103 धावात इंग्लंडचा निम्मा संघ गारद.
याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सकाळी 11:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.